श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 390। पानू नायकाच्या वात रोगाचा नाश। बाईसा भिक्षेला निघायची तेव्हा पानू नायकाच्या घरी भिक्षेला जात होती। सर्वज्ञ त्या घरी राहिले, तेने करून त्यांना आश्चर्य वाटले। ते बाईसाला बसायला पाठ टाकत चांगली भिक्षा वाढत। एके दिवशी बाईसाने विचारले, का हो घर मालक दिसत नाही? तिने सांगितले, आई ते 3 वर्षापासून वाताच्या रोगामुळे अंथरुणावरच पडून आहेत। तेव्हा बाईसाने म्हटले, आमच्या बाबांच्या दर्शनाला पाठवा, हा सर्व वायू जाईल। मग त्या बाईने आपल्या पतीला सांगितले की आमच्या बाजार घरी आमच्या बाबांच्या दर्शनाला पाठवा, हा सर्व वायू जाईल। मग त्या बाईने आपल्या पतीला सांगितले की आपल्या बाजार घरी जे सर्वज्ञ आले आहेत ना, त्यांच्याकडील आई भिक्षेला आली होती। तिने सांगितले की आमच्या बाबांच्या दर्शनाला जर आले तर हा सर्व वायू जाईल। आणि ते सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले। 2 सदरे घालून, डोक्यावर पगडी बांधून, वरून शाल पांघरली, त्यावर चादरीची बुंती घातली, असे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञांना दंडोते घातली, श्रीचरणा लागले, मग सर्वज्ञांजवळ बसले। सर्वज्ञांनी विचारले, काय नायका वायूने पिळले हात? त्याने सांगितले, हो जी, 3 वर्ष झाली वायूमुळे हात पाय अकडून बसलो। एवढाही वारा सहन होत नाही जी। एक शेगडी उशीकडे आणि एक शेगडी पायाकडे, तसेच वरून अनेक पांघरुणे घ्यावी लागतात, जेव्हा कुठे थोडा वेळ बसल्या जाते। सर्वज्ञांनी सांगितले, आज एक सदरा आणि चादर काढून टाका। त्याने सांगितले, जी सदरा भलेही काढून टाकीन, परंतु चादर मात्र राहू द्या, चादरीशिवाय चालणार नाही। सर्वज्ञांनी सांगितले, आता पुरती तर काढा, मग गरज भासली तर घाला। त्याने चादर व सदरा काढला, तरी घरी गेले। 4 पहर सुखाने झोप आली। सकाळीच सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञांनी विचारले, काय नायका रात्री काही त्रास झाला? जी काही नाही, सुखाने झोप आली। सर्वज्ञांनी दुसरा सदरा काढविला आणि एक शेगडीही काढविली। त्याने सांगितले, सदरा भरले काढायला सांगा, परंतु शेगडी शिवाय चालणार नाही। सर्वज्ञांनी सांगितले, आता पुरते तर काढा, मग गरज भासली तर घेता येईल। त्याने दुसरा सदराही काढला व शेगडीही घेतली नाही। त्या दिवशीही रात्रभर सुखाने झोप आली। सकाळीच सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञांनी विचारले, नायका रात्री काही त्रास झाला? जी काही नाही, सुखाने झोप आली। सर्वज्ञांनी दुसरी शेगडी काढवली व डोक्यावरील पगडीही काढविली। त्याने म्हटले, जी पगडी भलेही काढा, परंतु शेगडी विना राहवले जाणार नाही। सर्वज्ञांनी सांगितले, आता पुरते तर काढा, मग त्रास होईल त्यावेळी घ्या। त्याने पगडी काढली, शेगडी घेतली नाही, तरी पण रात्रभर सुखाने झोप आली। सकाळीच सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञांनी विचारले, नायका रात्री काही त्रास झाला का? जी काही नाही, रात्रभर सुखाने झोपलो। नंतर ते धोतर नेसून एक वस्त्र पांघरून सर्वज्ञांच्या दर्शनाला येत असत। नगरात फिरत असत, बाजारात जात असत। गावातील लोक म्हणू लागले, बाजार घरात जे पुरुष आले आहेत त्यांनी पानू नायकावर कसा सुंदर उपचार करून वायूचा त्रास दूर केला। मग ते शेती बाडी पाण्यासाठी जात, त्यांचे बैरी सांगायचे, हा कुणी दुरुस्त केला, आता याच्या शेतातील वस्तू आपल्याला खाता येणार नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।